नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR ज्युनियर अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। तर आज आपण घेऊन आलो महापारेषण महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024, म्हणजेच विद्युत सहाय्यक आणि इतर तत्सम पदासाठी या भरती असतात आणि त्यामध्ये अंकगणित हा विषय देखील महत्त्वाचा असतो। तर त्यामुळे आज आपण घेणार आहोत अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीमधील चक्रवाढ व्याज, हो की नाही। सरळ व्याज वगैरे या अगोदर माझ्यामध्ये आपण पाहिले, तो देखील माझे व्हिडिओ पहा। आज आपण घेणार आहोत चक्रवाढ व्याज आणि ते देखील अगदी सोप्या साध्या सरळ भाषेत ट्रिक्स नुसार, आणि ते देखील तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील अशा स्वरूपात, हो की नाही। पण तुम्हाला त्या अगोदर हे शिकल्यानंतर खूप उदाहरणांची प्रॅक्टिस करावी लागेल, तरच ह्या शॉर्ट ट्रिक्स तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील। चला तर मग चक्रवाढ व्याज शिकूया। बघा, पहिलं काय म्हणते माहिती आहे का, पेन येलो येलो सारखाच होईल, व्हाईट घेऊया का? व्हाईट घेतला तर चालेल का? व्हाईट छान दिसतो माझ्यामध्ये। ठीक आहे, व्हाईटच घेऊ। बघा, 1200 रुपये मुद्दलाची दशादशे 8 दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल? मी काय म्हणत होतो, व्हाईट पेन चांगला दिसतो का? ठीक आहे, दिसतो का? ओके, एकदा कन्फर्म करून घ्या। ठीक आहे, ठीक आहे। ठीक आहे, तर आता काय म्हणालो मी, मग 12.5% येईल का? पर्याय क्रमांक 4। तर का, तर आपल्याला काय होईल माहितीये का, आपल्याला विचारली मुदत, हो की नाही। आता मुदत काढताना अशा उदाहरणामध्ये दर भागीला 100 भागीला दर करतात, 100 भागीला दर असं याचं सूत्र आहे। मग काय केले मी, या 100ला 100 घेतलेत आणि छेदाला दर किती आहे आपला? 8%। 8 ने याला भागितलं किती होईल? 8 1 8, किती उरले? 2, 20 झाले, 8 2 16, 4 उरले, 8 पंचे 40, 12.5 वर्ष। म्हणजे 12.5 वर्षामध्ये काय होईल, त्या रकमेची दाम दुप्पट होईल। किती दराने? 8% दराने। याचा काही संबंधच नाही बरं, इथे किती पैसे घेऊ शकतो, आलं लक्षात तुमच्या? तिथे कितीही पैसे तुम्ही घरून घेऊ शकता। म्हणजे दर काढताना, मुदत काढताना 100 भागीला दर आणि दर काढताना 100 भागीला मुदत, असं हे गणित होतं, आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, समोर तर बघूया। बघा, 800 रुपये मुद्दलाची 25 वर्षात दाम दुप्पट होण्यात आता व्याजाचा दशादशे किती असावा असं म्हणते, आणि 4% असेल मग, हो की नाही। तिथे काय विचारला होता, मुदत विचारली होती किती वर्ष लागेल ते, इथं तसाच प्रश्न आहे, पण इथं काय विचारला, दर विचारला। आणि दर देखील काढताना काय करायचं म्हणालो आपण, दर बरोबर मुदत भागीला काय, 100 भागीला मुदत। शंभर भागीला मुदत बरोबर 100ला 100, आणि मुदत किती आहे? 25 वर्ष। मग 25 चौक किती होईल? 100 भागीला 25, आणि 25 चौक 100, म्हणजे दशादशे किती असेल? 4%। पर्याय क्रमांक पहिला, हो की नाही। इथे या मुद्द्याला काही देणं घेणं नसतं बरं का, किती वर्ष दिलेत किंवा वर्ष दिले असेल तर आपण दर काढू शकतो, दर दिला असेल तर वर्ष काढू शकतो। आले हे दोन गणित तुमच्या लक्षामध्ये आहे। आता बघा, आपल्याला काय करायचंय, एका रकमेचे 2 व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 4000 रुपये व 5000 रुपये आहे, तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? 5 8 40, 8 चौक 32, पर्याय क्रमांक 2। अशी गणित जी असतात, 2 वर्ष 4 वर्ष दुप्पट आली, आणि इथे 3 6 असं काही असू शकतं,
हो की नाही? अशा वेळेस काय करायचं माहितीये का, या मुदतीहून आपल्याला काही देणं घेणं नाही. जो पहिल्यांदा आहे ना त्याला दोनदा लिहून गुणाकार करायचे 4000 आणि छेदाला दुसरा 1 2 3 1 2 3 5 8 40 बरोबर 800 गुणिला 4 बरोबर 8 चौक 32 वर 2 शून्य. आलं लक्षात? मी इथंच केलं. मला काय म्हणायचं होतं, हा 4000 तर येतोय, तिथं फक्त 4 राहिला, 5 8 40 8 चौक 32. मग याला तुम्ही असंही याही स्वरूपात लिहू शकता. x बरोबर 4000 घ्या आणि y बरोबर 5000 घ्या. ओके नाही? मग आपलं काय सूत्र आहे, x वर्ग बाय x वर्ग छेदाला y बरोबर काय 4000 गुणिला 4000 आणि भागीला काय 5000. अशा स्वरूपात देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग हे 3 शून्य गेलेत, हे 3 शून्य गेलेत, 5 8 40 2 शून्य, इथे राहिला आपला 800, इथे राहिला आपला 4 बरोबर 8 चौक 32 3200. आलं लक्षात तुमच्या? अशा प्रकारे हे असं सोप्या सोपं इथल्या इथेच कॅल्क्युलेशन करू शकतात. आलं लक्षात? 4000 म्हणजे पहिली संख्या 2 वेळेस लिहायची आणि दुसरी जी संख्या आहे ती छेदाला लिहायची. शून्य कॅन्सल, 5 8 40, दुसऱ्याकडचा 4 उरला, 4 8 32. असं होईल हे गणित. आता बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 800 रुपये व चक्रवाढ व्याज 860 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? 2 वर्षाचे सरळ व्याज बघा, 2 वर्षाचे सरळ व्याज बरोबर किती आहे 800 रुपये. मग एका वर्षाचं सरळ व्याज किती होईल? 400 रुपये होईल की नाही? 400 रुपये होईल ना एका वर्षाचं सरळ व्याज. आता मग बघा, याच्यामधील फरक म्हणजे व्याज किती आलं? व्याज बरोबर आहे ना गणित? हे किती? 860 मायनस 800 मायनस 800 बरोबर किती? 60 रुपये. बघा मग काय झालं माहितीये का, 400 रुपयावर 60 रुपये व्याज झालं. आलं की नाही? 400 रुपयावर किती आहे? 60 रुपये व्याज आहे. मग 100 रुपयावर किती असेल? याला 4 न भागितलं, याला 4 न भागा 15. 100 रुपयावर किती असेल? 15%. कस काय? बघा आता याचा तिरपा गुणाकार केला मी. 100 गुणिला 60 भागीला हे 2 शून्य गेलेत, 4 15 60 15%. असं काढायचं. हे सरळ व्याज झालं आपलं 800 रुपये. हो की नाही? 2 वर्षाचं. एका वर्षाचं झालं 4000. मग या दोघांची वजाबाकी गेल्यावर फरक जो येतो तो आपला व्याज असतो. हो की नाही? मग 400 रुपयावर 60 रुपये व्याज, तर 100 रुपयावर किती? 15 रुपये. होते 15 रुपये. लक्षात तुमच्या? अशा प्रकारचे देखील गणित अनेक वेळेस विचारलेले आहेत. त्याच्यामुळे अशा गणिताचा सराव करा. ओके नाही? आणि मुलं नेहमी काय करतात माहितीये का, नफा तोटा, चक्रवाढ, सरळ व्याज, आणखी शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण हीच प्रकरण पाहतात. इतरही सर्व प्रकरणांचा अभ्यास करावा लागेल. चला, दशादशे 10 दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 6620 असेल माझ्या. बघा आता मी काय केलं माहितीये का, 2 शून्य म्हणजे 2000 बर. चला जाऊ. पहिल्यांदा काय करूया आपण, या 20,000चे 10% काढू. 20,000चे 10% किती होईल? हा शून्य गेला किती? 2000 होईल. आता हे 2000 किती वेळेस लिहायचे माहित आहे का? 3 वेळेस लिहायचे. कारण काय? 3 वर्ष. 2 वर्ष असते तर 2 वेळेस, 4 वर्ष असते तर 4 वेळेस. आता पुन्हा याचे 10% काढूया. 10% किती होईल? हे 2 शून्य गेले म्हटल्यावर 200. हे देखील 3 वेळेस लिहायचे 200. पुन्हा याचे 10% काढा बरं, किती होईल?
हे 2 शून्य गेले, किती राहिले? हे 2 शून्य गेल्यावर 10 दुनी 20. या तिघांची बेरीज किती होईल? 6000. हो की नाही? या चौघांची बेरीज किती होईल? बेत्रिक 6 अधिक 620 बरोबर या दोघांची बेरीज किती होईल? 6620. पर्याय क्रमांक 3. असं होते. नाहीतर मग हे सूत्रामध्ये ठेवून खूप लांबलचक होऊन जातं. त्याच्यापेक्षा अशीच मांडणी करायची. पटकन काय करायचं? या 20,000चे 10% म्हणजे हे 2 शून्य गेले, 10 वरचा 1 शून्य आला, 2000 3 वेळेस लिहा. याचे 10% काढा. काय होईल? हे 2 शून्य गेला, 200 200 आणि 200. याचे पुन्हा 10% काढा. किती होईल? 20. मग काय होईल? हा 6620, हा 6000, हा 600, हा 20. काम खतम. एवढ्या कमीत कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने आपण हे सर्व गणित करू शकतो. पण गरज आहे ती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याची. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे तुमचा कुठलाही प्रश्न जाणार नाही. चला तर मग बघा, दशादशे 10% दराने 3000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 300 150 450, 450 म्हणजे 15 म्हणजे 465. बघा आता अशा वेळेस काय करायचं माहितीये का? 1.5 वर्ष दिले ना आपल्याला, 3000 रुपयाचे 10% काढायचे. 3000 रुपयाचे नाही, हो 3000 रुपयाचे 10% काढा. 3000चे 10% किती होतील? 300 होईल की नाही? बघा नाही इकडे 3000 गुणिले 10 भागीला किती उरले आपल्याकडे? 300. आता अशा वेळेस काय करायचं माहितीये का? याची निमपट करा. आता किती आहे? 150. या 150चे 10% काढा. हा शून्य गेला, किती राहिले? 15. मग 5 6 आणि 4 याची बेरीज किती आली? 465 रुपये. पर्याय क्रमांक 1 चं उत्तर अगदी अचूक. आलं लक्षात तुमच्या? अशा प्रकारे हे गणित होते. अगदी सोप्या स्वरूपात. हे जे टक्के काढायचे तुम्हाला इथल्या इथं काढता आले पाहिजे. 3000चे 10% काढा म्हणजे 10 वरचा 1 शून्य, आणि हा 1 शून्य गेला, 300 300 लिहिलं, 300चे निम्मे केली, 150 आली, 150चे 10% काढले, किती आले? 15. या तिघांची बेरीज केली, किती आली? 465 रुपये. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. घेऊया समोर. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 2 वर्षात 9 पट रक्कम होईल? 3 - 1 2 2 गुणिले 100 200. काम खतम. बघा आता याच्या अशा उदाहरणामध्ये मी काय केलं की पट घेतली आणि हे जो आहे तो काय केला मी 102 केला, अंशाला घेतला. त्याच्यामधून 1 वजा करू आणि 100 न गुणूया. मग याला कसं वाचतो आपण? 9चं वर्गमूळ. वर्गमूळ म्हणणार, दुसरे मूळ. आणि मग 9चं वर्गमूळ किती? 3 वजा 1 गुणिला 100 बरोबर किती? 2 गुणिला 100 बरोबर किती येईल? 200%. मग याला काही सूत्र वगैरे करता येईल का? बघा याला काय केलं मी? पट कंसाचा काय दराने दर 1 भागीला दर एका रकमेची 2 वर्षात. कोणते चक्रवाढ व्याजाचे? एका रकमेची 2 वर्षात. मुदत, मुदतला काय घेऊया आपण? टी घेऊया. वजा 1 गुणिला 100. मग काय मी 9 घेतला इथे आणि कंसाला 1 टी किती आहे? 2. हो ना. पट बरोबर 9 आणि टी बरोबर 2 वजा 1 गुणिला, मग 9चं वर्गमूळ 3 3 वजा 1 गुणिला 100 बरोबर 2 गुणिला 100 बरोबर किती? 200. 2 गुणिला 100 बरोबर किती? 200. असं होते हे गणित. त्यानंतर बघा, सुरेशने काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात 576 रुपये हप्ता याप्रमाणे परत केली. चक्रवाढ व्याजाचा दर 20% असेल तर सुरेशने किती रक्कम उधारी घेतली होती? किती रक्कम उधार घेतली असेल सुरेशने?
याचं कसं माहिती आहे का, 100 गुणिला हप्ता बाय 100 अधिक हप्ता दर, हो की नाही, गुणिला 200 अधिक हप्ता, 200 अधिक दर असायला पाहिजे, 200 अधिक दर आणि छेदाला 100 अधिक दर, या दोघांचा गुणाकार असतो. बघा 100 ला 100 गुणिला हप्ता किती आहे, 576 रुपये, छेदाला 100 दर किती आहे 20% गुणिला 200 अधिक 20 भागीला 100 अधिक 20, होईल की नाही, होईल की नाही, बरोबर काय होईल, 100 गुणिला 576 आणि छेदाला किती 120 गुणिला 222, 220 आणि 120, हा शून्य, हा शून्य, 12 चौक 48, 48 म्हणजे 9 उरले, 12 आठी 96, पुन्हा यानं 12 4, हो की नाही, मग काय काय उरलं आपल्याकडे, 10 गुणिला 4 गुणिला 22 बरोबर 22 चौक 88, 88 गुणिला 10 880, पर्याय क्रमांक. पटकन आपण हेच करू शकतो बरं का, हेच बघा ना, मी काय केलं, मला माहित आहे 100 गुणिला हप्ता भागीला 100 मध्ये मिळवा, 100 मध्ये मिळवा म्हणजे 120 गुणिला काय होईल, पुन्हा 200 मध्ये हा मिळवा 220 आणि छेदाला पुन्हा 120 झाले. हे ते सारखं चालू होतं, आकडेमोडच करायची राहिली. करू एकदा, 1 2 1 2 हो ना, 12 चौक 48, 12 आठी 96 पुन्हा 12 चौक 48, 22 चौक 88, 88 गुणिला 10 किती, तिथल्या तिथेच आपल्याला करता येतं, आपल्याला तिथले तिथेच हे उदाहरण करता येतं, हो ना. आता बघा त्यानंतर काय म्हणते, एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षानंतर 672 रुपये रास होते व 3 वर्षानंतर 714 रुपये रास होते, तर व्याजाचा दर किती, वर्ष आणि रास घेऊया. पहिल्यांदा जास्त किती आहेत, 3 वर्ष 714 आणि 2 वर्ष 672 रुपये. इथे 1 वर्ष राहिलं वजाबाकी केल्यावर, इथे किती राहिले 8, इथं 8 8 आणि 3 11 राहिले, 4तून 2 गेले 2 राहिले ना, तिथं इथे 2 राहिले आणि 11तून 7 गेले 4 राहिले. मग एका वर्षाचे व्याज किती झाले, एका वर्षाचे सरळ 672 रुपयाला इकडे लिहू, मग 672 रुपयावर एका वर्षाचे व्याज किती झालं 42 रुपये, होईल की नाही, 672 रुपयावर किती झालं 42 रुपये. मग आता कितीवर काढायचंय आपल्याला, 100 रुपयावर काढायचं, 100 रुपयावर, मग काय होईल 100 गुणिला 42 भागीला 672 होईलच, भागीला 672 कितीचा भाग देऊ, 16चा जाईल बघा, 16 दून 32, 2 हातच्याले 3, 16 चौक 64 आणि 3 67, या 42 एक 42 आणि याला 42 एक 42, हो की नाही, किती उरला 5 आणि 2 252 आणि 252 म्हणजे किती 6 येते, 6 2 1200, 2 हातचा हो ना, 42 ने याला भागितलं 16 येतात. आता पुन्हा 4 ने याला भागा आणि याला किती 4 25 100 बरोबर 25/4 बरोबर किती येते 4 सक 24, 24 म्हणजे 1 उरला, 4 दोन्ही 28, 28 म्हणजे 2 उरले, 4 पंचे 20 बरोबर 6.25% व्याजाचा दर असेल, किती असेल 6.25%.
आलं लक्षात तुमच्या? म्हणजेच काय होईल, एका वर्षाचं जेवढं सरळ व्याज असतं की नाही तेवढंच देखील चक्रवाढ व्याज. आलं लक्षात तुमच्या? एका वर्षामध्ये सरळ व्याज जेवढं आहे तेवढंच चक्रवाढ व्याज आहे, हो की नाही? पण दुसऱ्या वर्षी फरक पडतो. आले एवढे लक्षात? अशा प्रकारचे हे गणित असतात. यामधले जवळपास मी सर्वच प्रकार घेण्याचा प्रयत्न केलाय. एखादा राहिला असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मी तो प्रकार निश्चित घेईल. माझ्या मते हे सर्व तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला अधिक समजेल आणि तुमचे डाऊट्स क्लिअर होतील, की जेणेकरून अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या भविष्यातले परीक्षेमधील व्यर्थ जाऊ नये, हो की नाही? पण त्या अगोदर खूप प्रॅक्टिस, मी नेहमी सांगत असतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हो की नाही? प्रॅक्टिस करावीच लागेल, तेव्हाच आपल्याला ह्या शॉर्ट ट्रिक्स, ही सूत्र किंवा विविध प्रकारचे जे नोट्स आहेत त्या लक्षात राहतात. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करावीच लागेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या तासिकेत. टिल देन गुड बाय.